60 वर्षानंतर पचनक्रिया चांगली राहावी यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या वयात शरीराचा मेटाबॉलिझम कमी झालेला असतो. पचन रसांची निर्मिती थोडी कमी होते. दात, हाडे थकलेली असतात. हालचाल कमी होते आणि यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोट फुगणं, पोट साफ न होणं अशा समस्या वाढतात. तेव्हा काय करावं? तर जेवण वेळेत करावं. उशिरापर्यंत उपाशी राहू नये. रात्री उशिरा जेवण करू नये. लहान लहान वेळा जेवणाच्या ठरवाव्यात. दिवसातून 4 ते 5 वेळा हलकं खावं. पचायला सोपं जाईल असं. अन्न नीट चावून खावं. दात कमकुवत असले तरी अन्न बारीक चावून खाल्लं की पचन सहज शक्य होतं. पुरेसं पाणी प्या. गरम पाणी किंवा कोमट पाणी थोडं थोडं करून प्यावं. थंड पाणी पिणं टाळा. सकाळी चालणं, हलका व्यायाम, पचनक्रियेसाठी चालणं, प्राणायाम, योगासन, वज्रासन उपयोगी आहे. तणाव कमी ठेवा. मानसिक ताण आणि चिंतेमुळे पचन बिघडतं. ध्यान, वाचन, काहीसे छंद जोपासा. झोप व्यवस्थित घ्या. अपुरी झोप पचनावर परिणाम करते. तेव्हा 8 ते 9 तासाची झोप नक्कीच घ्यायला विसरू नका. झोपेमुळे तुमच्या शरीराची झीज भरून काढली जाते. जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळा. जेवणानंतर किमान 2 तास झोप घेऊ नका. वज्रासनात बसा. जेवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं वज्रासनात बसा. त्यामुळे पोट फुगणं, अपचन यासारख्या समस्या कमी होतात. नियमित शौचाची सवय लावा. वेळेवर शौचास जाणं. मल रोखून ठेवू नका. काय खावं? ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस या स्वरूपात हलका आहार घ्यावा. डाळी, कडधान्ये यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. जसं की मूग डाळ, मसूर डाळ, चवळी, वाटाणा यांचं सूप करूनही तुम्ही पिऊ शकता. भाज्या, ताज्या भाज्या घ्या. जसं की दोडका, दुधी भोपळा, कारलं, पालक, मेथी, गाजर, बीट, भोपळा, कोबी आणि यामध्ये कमी मसाला वापरा. फळे खा. जसं की पपई, सफरचंद, केळी, डाळिंब, संत्री, चिक्कू. दुग्धजन्य पदार्थ जसे की ताक, दही, हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ नक्कीच तुमच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. सूप, कढी किंवा डाळ पातळ आमटी यासारख्याही पेयांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. सुकामेवा, भिजलेले बदाम, अक्रोड, मनुका तसेच मसाल्यामध्ये आलं, जिरं, हिंग, कोथिंबीर, हळद यांचा वापर करा. लाह्या, उपमा, खिचडी, दही भात, मुगाची खिचडी यांचाही समावेश करा. जड आणि तुपट पदार्थ, तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. फास्ट फूड, जास्त तेलकट पदार्थ टाळा. अति खारट किंवा अति खार पदार्थ जसं की लोणची, पापड, फरसाण, जास्त मीठ शक्यतो टाळा. जास्त मसालेदार, तिखट अन्न घेऊ नका. मिरच्या, गरम मसाले पचन बिघडवतात. मिठाई, पेस्ट्री, आईस्क्रीम, साखरयुक्त पदार्थही कमीच घ्या. कोल्ड ड्रिंक्स, जास्त बटाटा, मैदा, कोबी, फ्लावर यांचाही कमी प्रमाणातच वापर करा. मद्यपान, धूम्रपान टाळा. पचनसंस्थेसाठी ते घातक आहे. जास्त कॉफी, चहा टाळा. आम्लपित्त आणि गॅसेस वाढतं. उशिरा रात्री जड जेवण टाळा. अपचन, आम्लपित्त वाढतं. यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही नक्कीच करू शकता. जसं की सकाळी कोमट पाणी, लिंबाचा रस घ्या. यामुळे पचन सुधारतं. ताकात जिरेपूड, हिंग घालून ते प्या. यामुळे गॅसेस कमी होतात. पपई नैसर्गिक पचन एन्झाईम देऊन मलारोध कमी करते. हळद, दूध पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तेव्हा हळद आणि दूध नक्कीच घ्यायला विसरू नका. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्तीही चांगली वाढते. आल्याचा तुकडा आणि मध जेवणाआधी घेतलं तर पचनशक्ती वाढते. एकंदरीत काय तर 60 वर्षानंतर पचनक्रिया चांगली राहावी यासाठी हलके सूप, ताजे अन्न, नियमित व्यायाम, पुरेसं पाणी आणि तणावरहित जीवनशैली हीच खरी तुमच्या आरोग्याची किल्ली आहे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता. यासाठी हलका व्यायाम करा. पचायला सोपं असेल असं अन्न घ्या. फायबरयुक्त अन्नाचा समावेश करा. ताज्या भाज्या, फळे यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि चांगली झोप घ्या. या गोष्टी तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुमचं आरोग्य
चांगलं राहण्यास नक्कीच मदत होईल आणि तुमची पचनक्रियाही चांगली राहील.